माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगे जागतील माय देशातील शिळा. माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दिन, स्वर्ग लोकाहून थोर मला हिचे महिमान. माझ्या मराठी मातीला नका म्हणू हिन दिन, स्वर्ग लोकाहून थोर मला हिचे महिमान. रत्नजडित अभंग ओवी अमृताची सखी, रत्नजडित अभंग ओवी अमृताची सखी, चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी. रसरंगात भिजला येथे शृंगाराचा स्वर, रसरंगात भिजला येथे शृंगाराचा स्वर, येथे अहंता द्रवली झाले वसुदेचे घर. माझ्या मराठी मातीचा नका करू अपमान, हिच्या दारिद्र्यात आहे भविष्याचे वरदान. नाही पसरला कर कधी मागायास दान, स्वर्ण सिंहासना पुढे कधी लवली न मान. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या माय देशातील शिळा. नमस्कार. जागतिक मराठी भाषा दिनाच्या तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा. व्हिजनतर्फे कवी कुसुमाग्रजांचा हा जन्मदिवस आम्ही त्यांच्याच कविता सादर करत आपल्यासोबत साजरा करणार आहोत. व्हिजनचा चला वाचूया या उपक्रमाचा आजचा 68वा भाग, आणि याची सुरुवात कवी कुसुमाग्रजांच्या शब्दांनीच. पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका, पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका, मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका. सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रियपुत्रांनो तुम्हा मिळे, काळोखाचे करून पूजन घुबडांचे व्रत करू नका. अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका, अंध प्रथांच्या कुजट कोठारी दिवा भितासम दडू नका. जुनाट पाने गळून पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा, 21 शतक समोरी 16 व्यास्त वरडू नका. वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे, वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे, करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगून सुटू नका. जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा, जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा, मेजा खालून मेजा वरतून द्रव्य कुणाचे लुटू नका. बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना, बोथट पुतळे पथापथांवर ही थोरांची विटंबना, कणभर त्यांचा मार्ग अनुसरा वांज गोडवे गाऊ नका. सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने, सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने, करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका. प्रकाश पेरा आपुल्या भवती दिवा दिव्याने पेटत असे, इथे भ्रष्टता तिथे नष्टता शंखच पोकळ फुंकू नका. पाप कृपणता पुण्य सदयता, पाप कृपणता पुण्य सदयता संत वाक्य हे सदा स्मरा, भलेपणाचे कार्य उगवता कुठे तयावर भुंकू नका. पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका, मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका, मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका. अनंत फंदीसारख्या शाहिरांनी फटक्याचा बाज मराठी वाङ्मयामध्ये आणला, आणि याच फटक्याचा उपयोग पन्नाशीची उमर जाहली याच्यामध्ये किती हातोटीने वापरला गेला आहे, आणि ते सगळं श्रेय कुसुमाग्रजांचं आहे. मराठी भाषेलाच मूर्त स्वरूप देऊन तिच्याच तोंडून केलेलं प्रबोधन आत्ताच आपण नुकतंच ऐकलं. स्वतःच्या कवितेकडे दूरस्थ दृष्टीने किंवा अलिप्त राहून पण डोळस दृष्टीने पाहणारे कुसुमाग्रज आपल्या स्वतःच्या कवितांबद्दल असं म्हणतात की अक्षरांच्या या यज्ञामध्ये माझ्या कवितांचे त्या समिधा आहेत, त्या वृक्ष आहेत, परंतु त्यांचा हेतू मात्र स्वच्छ आहे. काही ना त्या रुचतील, काही ना त्या रुचणार नाही. कुणी त्याबद्दल आनंद मानतील तर कुणी त्याबद्दल शाप देखील देतील. पण ह्या कवितेचं एकच मर्म मी तुम्हाला सांगतो की तुमच्या मनातल्या संवेदनांना त्या कवितांनी स्पर्श करावा आणि तुमच्या मनातल्या निश्चित पडलेल्या त्या संवेदनांना
पुन्हा जागृत करावं. दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता, दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता, वाहते जिच्यातुनी त्याची जीवन सरिता. खळखळे अडखळे सुके कधी फेसाळे, परी अखंड शोधे वाट समुद्राकरिता. खडकाळ प्रांत तो ही जेथून निघाली, पथ शोधित आली रानातून केली. दचरम्य राऊळे कलापूर्ण वाघाट, तीरावर तुरळक परी अंकुर ती वेली. नवपर्णांच्या या विरल मांडवाखाली, होईल सावली कुणा कुणास कहाली. तोषेल कुणी शापील कुणी दुर्वास, या जळोत समिधा भव्य हवी वृक्षाली. समिधाच सख्याया, समिधाच सख्याया त्यात कसा ओलावा, कोठून फुलापरी वा मकरंद मिळावा. जात्याच वृक्षया एकच त्या आकांक्षा, तवांतर अग्नी क्षणभरी तरी फुलवावा, तवांतर अग्नी क्षणभरी तरी फुलवावा. वा. तुम्ही जेव्हा माझ्या कवितेविषयी बोलता, तुम्ही जेव्हा माझ्या कवितेशी बोलता, तेव्हा माझ्याशी बोलू नका. तुम्ही जेव्हा माझ्या कवितेशी बोलता तेव्हा माझ्याशी बोलू नका, कारण माझ्या कवितेत मी असेन बराचसा बहुधा, क्या? पण माझ्या बोलण्यात मात्र तुम्हीच असाल पुष्कळदा. वा. कविता ही अशी फुलत जाते, सहज एखादी कळी उमलत जावी आणि तिचं फूल व्हावं, तशी कुसुमाग्रजांची कविता. कुसुमाग्रजांनी अलिप्तपणे जेव्हा कवितेचा विचार केला ना, परंतु तो डोळसपणे केला. त्यांचं म्हणणं असं की कुठलंही जड तत्वज्ञान सांगून किंवा शास्त्राचे नियम सांगून कविता घडत नसते. कविता ही एक अंतर्स्फूर्ती असते, ती संवेदनशील असते आणि ती कुठल्याही शास्त्र सांगणाऱ्या धर्मगुरूच्या किंवा तत्ववेत्त्याच्या हातात हात घालून ती कधीच चालत नाही, किंवा तिला मुद्दामून चालवायचा प्रयत्न जरी केला तरी ती कुठेतरी स्वतःहून अडखळते आणि थांबते. पण खऱ्या अर्थानं जी कविता असते ती मात्र कशी असते हे कुसुमाग्रजांच्याच जर शब्दात सांगायचं झालं तर ही कविता कवीच्या संवादी हातात हात घालून, कवीच्या संवादी हातात हात घालून राग दरीतील महत्तम स्वरासारखा भ्रमण करतो आणि अस्तित्वाच्या सर्व हद्दीपर्यंत, अन्यथा तुकारामांचा अभंग संभवलाच नसता. तुकारामांच्या जाणीवा त्यांच्या आयुष्यातल्या सुखदुःखाच्या उद्रेकातनं जशा आल्या, कविता ही मानवी मनातल्या सुखदुःखांचा उद्रेक असते, हे आपण कधीही नाकारू शकत नाही. प्रेम म्हणजे प्रेमच असतं, तुमचं आमचं सर्वांचं सेमच असतं असं कितीही म्हटलं ना तरी कुसुमाग्रजांची प्रेमकविता ही वेगवेगळ्या वाटेने, वेगवेगळ्या प्रांताने, वेगवेगळ्या मनोवस्थेमध्ये वावरणारी कविता आहे. आणि म्हणूनच कुसुमाग्रजांच्या एका कवितेमध्ये हे प्रेम भिल्लाच्या बाणावरच्या टोकासारखं असतं, तर कधी ते प्रेमानं घर सांभाळणाऱ्या एखाद्या स्त्रीचं अस्तित्वाचं महत्त्व दाखवतं ती चमच्यांसारख्या कवितेमध्ये. ती जर असती तर मी हरवलोच नसतो अशी ही जाणीव करून देणारी ही चमचे कविता. स्मरशील राधा, स्मरशील गोकुळ, स्मरशील यमुना अशा शब्दातनं एक कुरूप असलेली गवळण ती दूर कुठेतरी अंधारामध्ये उभी राहून कृष्णाला न्याहाळते आणि ती त्याच्या रूपाशी इतकी एकजीव होते की शेवटी त्याच्या आधारावरची बासरी देखील बनून येते. आणि असं हे विविधपूर्ण प्रेम जेव्हा पृथ्वीपाशी येऊन थांबतं तेव्हा ती पृथ्वी म्हणते की मला तर तुला भेटायचं आहे, पण तू किती जरी योजनं दूर आहेस, पण तरीही तुझा तो दुरावा मला सुसह्य होतोय, कारण तुझं तेज भव्य दिव्य आहे. शूद्रांचा शृंगार स्वीकारण्यापेक्षा तुझी भव्यता मी दुरूनच पाहीन आणि त्यातच माझं जीवन समर्पित करेन.
कुसुमाग्रजांचा हा पृथ्वीच्या प्रेमगीताचा मोह हिंदी निर्मात्यांना देखील आवरला नाही. एक फार मोठं नाव व्ही शांताराम, त्यांनी जलबिन मछलीमध्ये पृथ्वी आणि सूर्याचं प्रेमगीत त्याच्यावर जोमै चली ह्या गाण्यावर जे काही चित्रीकरण केलेलं आहे आणि संध्याबाईंनी त्याच्यावर केलेला उत्तम अभिनय, हे सगळं बघत असताना कुठेतरी मागे कुसुमाग्रजांची सावली आपल्या मनामध्ये उभी असते. यानंतर देखील हे प्रेम आणखीन पुढच्या टप्प्यावर जातं. त्यावेळी ते प्रेम काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. पण हे प्रेम उथळ नाही आहे, ते सुसंस्कृत आहे आणि म्हणूनच संयम आणि संयम ह्याच्या पातळीवर ते प्रेम फुलत जातं. हे असं करत 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 ह्याच कवितेच्या शेवटी कवी म्हणतात की हे दूत आहेत, तू माझ्या गळ्यात हात घातलेले आहेस आणि जेव्हा कोणीतरी हे बघेल तेव्हा ह्या प्रेमाचा बोभाटा होईल आणि खऱ्या प्रेमाची महती न जाणणारे लोक त्याला बदनाम करतील. पण तरी खरं प्रेम असतं ते बदनामीला घाबरतच नाही, ते वेळ प्रसंगी जोगीण बनून येतं. ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्या अस्तित्वातच ते विरघळून जातं. जगाची पर्वा न करता ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्याशी ते तादात्म्य पावतं. मौनामध्ये मौन नावाच्या कवितेमध्ये मात्र कुसुमाग्रजांनी अत्यंत जाणीवपूर्वक विजेचा एक लोळ एका झाडाला बिलगतो आणि ती आग आपल्याला जाळणार आहे तरी देखील ते झाड स्वतःला त्या विजेच्या कवेमध्ये झोकून देतं. शाश्वत प्रेमाची ही अशी अनेक बलिदानं आपल्याला मराठी कवितेमध्ये पाहायला मिळतात आणि अशा वेळी आपल्याला जाणवतं की पतंग फक्त दिव्यावरच का झेप घेतो, त्याचं उत्तर ह्या कवितेतनं मिळत जातं. पुढे पसरला अथांग दर्या, सखे किनाऱ्यावरती आपण. पुढे पसरला अथांग दर्या, सखे किनाऱ्यावरती आपण. कोर शशीची शुभ्र बिलोरी, टाकी निज किरणांची रापण. चित्रासम निशब्द गमे, जगप्रकाश काळोखाचा संगम. चित्रासम निशब्द गमे, जगप्रकाश काळोखाचा संगम. क्वचित भंगते गाढ शांतता, जाता झापून रात्र विहंगम. दूरतमातून दिसती अंधुक नगरातील त्या ज्योती तेवत. संसारातील समूर्त दुःखे बसलेली वा जागत जाळ. क्षितिजावर दीपांकित तारू, चाले पश्चिम दिशेस धूसर. ज्योतींचा जणू जथा निघे हा, शोधाया मावळला भास्कर. हळूहळू खळबळ करीत लाटा, येऊन पुळणीवर ओसरती. जणू जगाची जीवन स्वप्ने, स्फुरती फुलती फुटती विरती. होय किनाऱ्यावरती अपुले, आज सखे ते मंगल मिलन. होय किनाऱ्यावरती अपुले, आज सखे ते मंगल मिलन. जीवित दरिया परी नसे ते, केवळ सुंदर केवळ भीषण. केवळ सुंदर केवळ भीषण. पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाले तारा. पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा. पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा. मोरासारखा छाती काढून उभा राहा, मोरासारखा छाती काढून उभा राहा. जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा. सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा. शेवाळलेले शब्द आणि यमकछंद करतील काय, शेवाळलेले शब्द आणि यमकछंद करतील काय. डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनु बांधील काय. उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत फिरत बसशील, उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत. जास्तीत जास्त 12 महिने बाई बसल झुरत. मग तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय, मग तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय. म्हणून म्हणतो जागा हो, म्हणून म्हणतो जागा हो. जाण्यापूर्वी वेळ. प्रेम नाही अक्षरांच्या वाहतुकलीचा खेळ. प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं. प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं. प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं.
प्रेमकर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं. शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस, शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस, ऊर्जावरती झेंड्यासारखा फडकू नकोस. उधळून दे तुफान सारं मनामध्ये साचलेलं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं. चमच्यांच्या स्टँडवर 7 चमचे होते. चमच्यांच्या स्टँडवर 7 चमचे होते. एक चमचा एके दिवशी गहाळ झाला. उरलेल्या 6 गळ्यातून प्रथमच अनावर हुंका फुटला. ती असती तर, ते उद्गारले, ती असती तर तो हरवला नसता. मीही अनावरपणे 7वा चमचा झालो. आणि त्याची रिकामी जागा घेऊन 6च्या हुंक्यात सामील झालो आणि पुटपुटलो. खऱ्या मित्रांनो, ती असती तर मी हरवलो नसतो. स्मरशील राधा, स्मरशील यमुना, स्मरशील गोकुळ सारे. स्मरशील राधा, स्मरशील यमुना, स्मरशील गोकुळ सारे. स्मरेल कापण कुरूप गवळण, तुझही बंसी धरारे. रास रंगता नदी किनारी, उभी राहिले मी अंधारी. रास रंगता नदी किनारी, उभी राहिले मी अंधारी. नकळत तुझला तव अधरावर, झाले मी तुझी मुरली रे. स्मरेल कापण कुरूप गवळण, तुझही बंसी धरारे. ऐन दुपारी जमीन जळता, तू डोहावर शेणून येता. कालिंदीच्या जळात मिळूनी, धुतले पाय तुझे मी रे. स्मरेल कापण कुरूप गवळण, तुझही बंसी धरारे. मथुरेच्या त्या राजघरातून कुंजवनी परतता तुझे मन. मथुरेच्या त्या राजघरातून कुंजवनी परतता तुझे मन. उपहासास्तव तरी कधी तू, आठव माझा करशील काय. स्मरशील राधा, स्मरशील यमुना, स्मरशील गोकुळ सारे. स्मरेल कापण कुरूप गवळण, तुझही बंसी धरारे. पृथ्वीचं प्रेमगीत. युगामागुनी चालली रे युगेही, करावी किती भास्करा वंचना. किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, कितीदा करू प्रीतीची याचना. नव्हाळीत लेना उमाळे उसासे, नती आग अंगात आता उरे. विझुनी आता यौवनाच्या मशाली, पुरी राहिले काजळी कोपरे. परियंतरी प्रीतीची ज्योत जागे, परियंतरी प्रीतीची ज्योत जागे. अविश्रांत राहील जागती, न जाणे न नेणे कुठे चालले मी. कळे तू पुढे आणि मी मागुती. दिमाखात तारे नटोनी थटोनी, शिरी टाकीती दिव्य उल्का फुले. परंतु तुझ्या मूर्ती वाचून देवा, मला वाटते विश्व अंधारले. तुवा सांडलेले कुठे अंतराळात, वेचून या दिव्य तेजकण. मला मोहवाया बघे हा सुधांशू, तपाचार स्वीकारुनी दारुण. पिसारा प्रभेचा उभारून दारी, पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ. करी याचना प्रीतीची लाजुनी, लाल होऊन या लाजरा मंगळ. निराशेत संन्यस्त होऊन बैसे, ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रुव. पिसाटा परी केस पिंजारुनी, हा करी धूमकेतू किती आर्जव. परी भव्यते तेज पाहून कुजून घेऊ गळ्याशी कसे काजवे. नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा, तुझी दूरता त्याहुनी साहवे. तळी जागणारा निखारा उफाळून येतो कधी आठवानेवर. शहारून येते कधी अंग, तुझ्या स्मृतीने उले अंसले अंतर. गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे, मिळोनी गळा घालूनी आगळा. तुझ्या लाल ओठातली आग प्यावी, मिठीने तुझ्या तीत भाव्या कळा. अमर्याद मित्रा,
अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन मला ज्ञात मी एक धूली कण. अलंकारिण्याला परिपाय तुझे धुळीचेच आहे मला भूषण. काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात. काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात. क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. प्राजक्ताच्या पावलाशी पडे दूर पुष्परास. प्राजक्ताच्या पावलाशी पडे दूर पुष्परास. वाऱ्यावर वाहती हे त्याचे दाटलेले श्वास. ध्येय प्रेम आशा यांची होतसे का कधी पूर्ती. ध्येय प्रेम आशा यांची होतसे का कधी पूर्ती. वेड्यापरी पूजतो या आम्ही भंगणाऱ्या मूर्ती. खळ्यामध्ये बांधलेले बैल होऊन या जागे. गळ्यातील घुंगरांचा नाद कानी येऊ लागे. आकृतींना दूरच्या त्या येऊ लागे रूप रंग. हालचाल कुजबुज होऊ लागे जागोजाग. काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात. काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात. क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. होते म्हणून स्वप्न एक एक रात्र पाहिलेले. होते म्हणून स्वप्न एक एक रात्र पाहिलेले. होते म्हणून वेड एक एक रात्र राहिलेले. स्नेहहीन ज्योतिपरी मंद होई शुक्रतारा. काळ्या मेघखंडास त्या किनारती निळ्या धारा. स्वप्नासम एक तारा ताराविरे आकाशात. स्वप्नासम एक तारा ताराविरे आकाशात. खिरे रात्र कणकण प्रकाशाच्या सागरात. काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात. क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. रानपाखरांचा आर्त नाद नच कानी पडे. रानपाखरांचा आर्त नाद नच कानी पडे. संपवूनी भावगीत झोपलेले रातकिडे. पहाटचे गार वारे येती चोरट्याने जगावर. पहाटचे गार वारे येती चोरट्याने जगावर. पाय वाजती तयांचे वाळलेल्या पानावर. शांती आणि विषण्णता दाटलेली दिशातून. गजबज गरजविल जग घटकेने दोन. जमू लागलेले दव गवताच्या पातीवर. भासते भूतारकांच्या आसवांनी ओलसर. प्रकाशाच्या पावलांची चाहुल ये कानावर. प्रकाशाच्या पावलांची चाहुल ये कानावर. ध्वज त्याचे कनकाचे लागतील गडावर. ओततील आग जगी दूत त्याचे लक्षावधी. उजेडात दिसू वेडे आणि ठरू अपराधी. उजेडात दिसू वेडे आणि ठरू अपराधी. जोगेण साद घालशील तेव्हाच येईल. साद घालशील तेव्हाच येईल. जितकं मागशील तितकंच देईल. दिल्यानंतर देहा वेगळ्या सावलीसारखी निघून जाईल. तुझा मुकुट मागणार नाही. सभेत नातं सांगणार नाही. माझ्यामधल्या तुझेपणात जोगीण बनून जगत राहील. माझ्यामधल्या तुझेपणात जोगीण बनून जगत राहील. शेंडलेल्या झाडापाशी कोकिळ आली. शेंडलेल्या झाडापाशी कोकिळ आली. म्हणाली, गाणं गाऊ का? झाड बोललं नाही. कोकिळा ओढून गेली. शिणलेल्या झाडापाशी सुगरण आली. म्हणाली, घरटं बांधू का? झाड बोललं नाही. सुगरण निघून गेली. शिणलेल्या झाडापाशी चंद्रकोर आली. म्हणाली, जाळीत लपू का? झाड बोललं नाही. चंद्रकोर मार्गस्थ झाले. शिणलेल्या झाडापाशी बिजली आली. म्हणाली, मिठीत येऊ का? झाडाचं मौन सुटलं. अंगातून होकाराचं तुफान उठलं. सुंदर. उत्कट प्रेम भावनेला मानवी मनाच्या निरनिराळ्या प्रांतातून फिरायला लावणारे कुसुमाग्रज एक संवेदनशील माणूस म्हणूनही सजगच आहे.
प्रत्येक सजग कलाकार किंवा संवेदनशील कवी म्हणा किंवा साहित्यिक म्हणा, तो समाजाशी असलेली आपली बांधिलकी कधीही विसरत नाही आणि याच बांधिलकीमधनं समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनांचं तो सूक्ष्म अवलोकन करत असतो. मनाच्या गाभाऱ्यात जेव्हा त्या सूक्ष्म अवलोकनाने हुंकार उमटतात, तेव्हा ते हुंकार देखील वेगवेगळ्या दिशेनं पसरत जातात आणि तोच आविष्कार वेगवेगळ्या पद्धतीनं कुसुमाग्रजांच्या सामाजिक कवितांमध्येही दर्शन घडवल्याशिवाय राहत नाही. पूर्वी ना कथा कहाण्या सांगितल्या जायच्या. एक होता राजा, एक होता मंत्री, पण त्या कहाण्या सगळ्या प्रबोधनपर आणि काल्पनिक मर्यादेतनं आलेल्या त्या कहाण्या होत्या. पण कुसुमाग्रजांच्या सूक्ष्म अवलोकनात एक वास्तवदर्शी कहाणी घडली. ती कहाणी म्हणजे शकार झाला राजा तेव्हा ठकार झाला मंत्री. शकार झाला राजा तेव्हा ठकार झाला मंत्री. शकार झाला राजा तेव्हा ठकार झाला मंत्री. प्रकार झाले नाना त्यांची किती करावी जंत्री. मंत्री सांगे उपमंत्री, मंत्री सांगे उपमंत्री से तुम्हाला आकाशास शिवा. शिंप्याचे जे वेतन होईल हिस्सा मजला त्यात हवा. राजा वदला उजेड रवीचा 1014मध्ये भरा. दिवे तयाचे रात्री लावा का तेलाचा खर्च करा. मंत्री म्हणाला हवी कशाला रखवाली ही चौकडे. मंत्री म्हणाला हवी कशाला रखवाली ही चहूकडे. द्या सगळे धन माझ्या जवळी येथेच करतो सैन्य खडे. राजा वदला पगार कसला काम करावे भक्तीने. उपास पडले परवा नाही पुण्य लाभते सक्तीने. मंत्री कळवी प्रजाजनांना आत्म्याचे दारिद्र्य हरा. मंत्री कळवी प्रजाजनांना आत्म्याचे दारिद्र्य हरा. राजा सांगे असार जीवित परलोकाचा मार्ग धरा. मंत्री म्हणाला माती राजाची हिमाचलाहुनी तुंग असे. मंत्री म्हणाला माती राजाची हिमाचलाहुनी तुंग असे. राजा वदला या मंत्र्याच्या पगडी खाली शिंग असे. ओळखलत का सर मला? पावसात आला कोणी. कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला, नंतर हसला. बोलला वरती पाहून गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेरवाशीण पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत कचली, चूल विजली, होते नव्हते गेनेले. प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतोय. पडकी भिंत बांधतोय, चिखलगाळ काढतोय. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा. विपरीत परिस्थितीत देखील स्वतःचा आत्मभान न गमावता लढण्याची एक अदम्य शक्ती देणारी कुसुमाग्रजांची ही कणा कविता. दुसऱ्या बाजूला कुसुमाग्रजांनी केलेल्या सूक्ष्म अवलोकनातून समाजातल्या दरपोक्तीचं फार प्रबळपणे दर्शन घडत जातं. आगगाडी आणि जमीन या कवितेमध्ये हे दर्शन फार प्रांजळपणे त्यांनी घडवलेलं आहे. एका बाजूला सत्तांधता आणि दुसऱ्या बाजूला तळागाळाचा वर्ग. असं म्हणतात की ही कविता एका बाजूला इंग्रज आणि इंग्रजांच्या तावडीत सापडलेली आपली भारतमाता यांचंही दर्शन घडवते. ज्याच्या हातात ससा तो पारधी आणि त्याचीच दरपोक्ती समाजात ठायी ठायी दिसून येते. अर्थात या कवितेला एक नाद आहे, लय आहे आणि जिथे नाद आहे, लय आहे तिथे नृत्याचा आविष्कार आहे. प्रत्येक कलाकाराला असं वाटतं की कुसुमाग्रजांच्या कवितेमध्ये आपला एक घुंगुरनादी आवाज देखील मिसळून झाला. आणि हेच गायत्री दीक्षित सारख्या नर्तकीला जर वाटलं तर त्यात वावगं काहीच नाही.
विजनमध्ये अनेक प्रयोग होत असतात. नार्वेकरांची प्रयोगशीलता ही ठाई ठाई दिसत असते. आणि ह्या कवितेवर देखील गायत्री दीक्षितांचा नृत्याचा आविष्कार असा एक प्रयोग आम्ही करायचं ठरवलं. मला खात्री आहे तुम्हाला देखील तो आवडल्याशिवाय राहणार नाही. नको ग नको ग नको ग नको ग आक्रंदे जमीन, पायाशी लोळत विन विन मुन, धावसी मजेत वेगात वरून, आणिक खाली मी चालले चुरून, छातीत पाडसी कितीक खिंडारे, कितीक ढाळसी वरून निखारे, नको ग आक्रंदे जमीन, जाळीत जाऊ तू बेहोश होऊन, ढगात धुराचा फवारा सोडून, गरजत गाडी ती बोलली माजून, दुर्बळ अशीच खुशाल ओरड, जगावे जगात कशाला भेकड, पोलादी टाचा या छातीत रोवून, अशीच चेंदत धावेन धावेन, चला रे चक्रांनो फिरत गरारा, गरजत पुकारा आपुला दरारा, शीळ अनकर्कश गर्वात फुंकून, पोटात जळते इंधन घालून, शिरली घाटात अफाट वेगात, मैलाचे अंतर घोटात गिळीत, उद्दाम गाडीचे ऐकून वचन, क्रोधात इकडे थरारे जमीन, दुर्बल भेकड त्वेषाने पुकारी, घुमले पहाड घुमल्या कपारी, हवेत पेटला सुडाचा धुमारा, कोसळे दरीत पुलाचा डोलारा, उठला क्षणार्ध भयान आक्रोश, हादरे जंगल कापले आकाश, उलटी पालटी होऊन गाडी ती, हजार शकले पडली खालती, उलटी पालटी होऊन गाडी ती, हजार शकले पडली खालती, उलटी पालटी होऊन गाडी ती, हजार शकले पडली खालती. कुसुमाग्रजांसारखा संवेदनशील कवी समाजभानाचा जेव्हा विचार करतो तेव्हा पुतळासारखी एक अप्रतिम कविता जन्माला येते. गांधीजींचा भारत म्हणून ओळखला जाणारा हा आपला देश. प्रत्येकजण सांगतो की प्रत्येकाचं स्थान कुठे आहे, आणि या सर्व नेत्यांच्या गदारोळामध्ये गांधीजी म्हणतात, तुमच्या पाठीमागे कोणीतरी आहे, तुमच्या पाठीमागे लावायला नाव आहे, तुमच्या पाठीमागे लावायला जात आहे, पण माझ्या पाठीमागे काय आहे तर सरकारी कचेऱ्यातली भिंत. कुसुमाग्रजांनी हे मर्म फार चोखंदळपणे उलगडवलेलं आहे की गांधीजींसारख्या सत्यवादी आणि देशासाठी सत्याचा आग्रह धरणाऱ्या या नेत्याचा, बापूजींचा फोटो भिंतीवर लावून त्यांची तत्त्व अंगीकारता येत नाहीत. जेव्हा त्यांची तत्त्व प्रत्येकजण अंगीकारेल तेव्हाच भारत खऱ्या अर्थानं गांधीजींचा भारत म्हणून गौरव पावेल. मध्यरात्र उलटल्यावर शहरातील 5 पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि टिपं गाळू लागले. ज्योतिबा म्हणाले, शेवटी मी झालो फक्त माळ्यांचा. शिवाजीराजे म्हणाले, मी फक्त मराठ्यांचा. आंबेडकर म्हणाले, मी फक्त बौद्धांचा. टिळक उद्गारले, मी तर फक्त चित्पावन ब्राह्मणांचा. गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला आणि ते म्हणाले, तरी तुम्ही भाग्यवान. एक एक जात जमात तरी तुमच्या पाठीशी आहे, माझ्या पाठीशी मात्र फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती. असा याचक ज्याच्या हातातील कटोरा कशानेच भरत नव्हता. नृपाळांनी टाकली सिंहासने, कुबेरांनी टाकली सुवर्णांची भांडारे, तरीही तो रिटाच. पंडितांनी शब्द टाकले, पुरोहितांनी धर्म टाकले, साधूंनी सत्व टाकले, वीरांनी कर्म टाकले, तरीही तो रिटाच. मग याचकाला एका भिकारणीच्या दाराशी तिथे ती उघड्या स्तनाने पाजत होती आपल्या पोराला. याचक म्हणाला, माई भीक वाढ. भिकारणीने पोर बाजूला सारले आणि
स्तनावर पाभाळलेले दुधाचे 2 थेंब त्याच्या कटोऱ्यात टाकले. कटोरा भरून गेला. कटोरा भरून गेला शिगोशिग अथांग समुद्रासारखा. आता तो याचक दाता होऊन त्या दुधाचे थेंब वाटतोय पृथ्वीवर सर्वांना. म्हणूनच इतके सारे होऊन होत असून माणसाची जात अद्यापही जिवंत आहे. परवाच्या पेपरात एक बातमी वाचली. कालच्या पावसात झोपडपट्टीतील एक मूल वाहून गेले, बुडून मेले. बुडाले तर बुडू द्या. मूल बुडाले म्हणजे काही 7 ताऱ्यांचे ताजमहाल किंवा ब्रेबॉन स्टेडियम नाही बुडाले. आणि झोपडपट्टीतील त्या उघड्या नागड्या मुलाचे असे मूल्य तरी किती? साधे गणित येत असेल तर करता येईल हिशेब. उत्तर अर्थात पैशातच. हे मत तुमचे माझेच आहे असे नव्हे, त्याच्या आईचेही तेच असावे. कारण मुलाचे कलेवर मांडीवर घेऊन ती फोडीत बसली असता एक कर्कश हंबरडा वस्तीवर एक वार्ता येऊन कोसळली. यावेळी मात्र एखाद्या करुणामय मेघासारखी वार्ता. नाक्यावरचा गुदामवाला व्यापारी कुजलेल्या धान्याची पोती ओतीत सुटला आहे उकिरड्यावर. बाईने आपला हंबरडा आवरला घशात अर्ध्यावरच आणि मांडीवरचे कलेवर खाली टाकून घरातल्या उरल्या सुरल्या पिशव्या गोळा करून ती बेफाम धावत सुटली उकिरड्याकडे वाहणाऱ्या यात्रेत सामील होण्यासाठी. कारण तिच्या लेखी खूप होतं त्या कुजलेल्या धान्याचं मोल. गाभारा दर्शनाला आलात या? नाही, पण देवालयात सध्या देव नाही. गाभारा आहे, चांदीचं मखर आहे, सोन्याच्या समया आहेत, हिऱ्यांची झालर आहे. त्यांचंही दर्शन घ्यायला हरकत नाही. वाजवा ती घंटा आणि असे इकडे या. पाहिलात तो रिकामा गाभारा? नाही, तसं नाही. एकदा होता तो तिथे. काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा, दरवाजे बंद करून बरोबर 12ला जेवायचा. 2 तास वामकुक्षी करायचं. सारं काही ठीक चाललं होतं. रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग पडत होते पायाशी. दक्षिण दरवाजाजवळ मोटारींचे भुंगे वाजत होते. मंत्री जागर गाजत होते. रेशीम साड्या, टेरींचे सूट समोर दुमडत होते. बँकेतले हिशेब हरिणाच्या गतीनं बागडत होते. सारे काही घडत होते हवे तसे. पण एके दिवशी आमचं दुर्दैव. उत्तर दरवाजाजवळ अडवलेला कोणी एक भणंग महारोगी तारा स्वरात ओरडला, बाप्पाजी बाहेर या. आणि काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय, गाभारा रिकामा. पोलिसात वर्दी आम्ही दिलीच आहे. परत कदाचित येईल ही तो. पण महारोग्याच्या वस्तीत तो राहिला असेल तर त्याला पुन्हा प्रवेश द्यावा की नाही याचा विचार करावा लागेल आमच्या ट्रस्टीने. पत्रव्यवहार चालू आहे दुसऱ्या मूर्तीसाठी. पण तूर्त तुम्ही गाभाऱ्याचं दर्शन घ्या. तसं म्हटलंच आहे ना, गाभाऱ्याचं महत्त्व अंतिम आहे. कारण गाभारा सलामत तर देव 50. उभा दारी कर लावूनी कपाळा. उभा दारी कर लावूनी कपाळा, दीन शेतकरी दावूनी उमाळा. दूत दाराशी पुकारी लिलाव, शब्द कसले ते घणाचे चढाव. पोसलेले प्राशून रक्तदाणे, उडूनी जाती क्षणी पाखराप्रमाणे. निघत मागुनी वाजले आणि थाळी गाडग्यांची ये अखेरीस पाळी. वस्तूवर घालून या धाड, करीत घटकेतच झोपडे उजाड. स्तब्ध बाजूला बसे घर धणीण, लाल डोळ्यातील आटले उधाण.
भुके अर्भक अन कवळुनी उरास, पदर टाकुनी त्या घे पाजण्यास. उर उघडे ते तिचे न्याहळुनी, थोर थैली तिल वाजवित नाणी. आणि हिरे पुसत असे सावकार, उडे हास्याचा चहूकड विकार. पाचोळा. आडवाटेला दूर एक माळ, तरु त्यावरती एकला विशाळ. आणि त्याच्या बिलगून या पदास, जीर्ण पाचोळा पडे तो उदास. उषा येवो शिंपीत जीवनासी, निशा काळोखी दडवून या जगासी. सूर्य गगनातुनी ओतुद्या निखारा, मूक सारे हे साहतो बिचारा. तरुवरची हसतात त्यास पाने, हसे मुठभर ते गवतही मजेने. वाट सरुवा तुडवीत त्यास जात, परिपाचोळा दिसे नित्य शांत. आणि अंती दिन एक त्या वनात, येई धावत चौफेर क्षुब्ध वात. दिसे पाचोळा घेरुनी तया ते, नेई उडवुनी त्या दूर दूर कोठे. आणि जागा हो मोकळी तळाशी, आणि जागा हो मोकळी तळाशी. पुन्हा पडण्या वरतून पर्णराशी. व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर. व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर, संतांचे पुकार वांझ झाले. रस्तोरस्ती साठे बैराग्याचा ढीग, दंभ शिगोशिग तुडुंबला. साधू नाहतात, साधू जेवतात, साधू विष्ठतात रस्त्यावरी. तुका म्हणे ऐसे मावेचे मैंद, त्यापाशी गोविंद नाही नाही. तुका म्हणे ऐसे मावेचे मैंद, त्यापाशी गोविंद नाही नाही. कुसुमाग्रजांच्या सामाजिक आशयाच्या घनगहन विचारांच्या कविता आपण ऐकल्या. हा सामाजिक आशय देखील वेगवेगळ्या दिशांनी प्रकट होत जातो. त्यांच्या याचक ह्या कवितेतलं माणूसपण अजून संपलेलं नाही असा आशावाद व्यक्त होत असतानाच राजहंस या कवितेतली हृदयद्रावकता आपल्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाही. आपल्या मुलाचा मृत्यू देखील विसरायला लावणारी आईची अतिशय दारिद्र्यातली ती भूक, जी त्याने त्यातलं जे नाट्य निर्माण केलेलं आहे. एका बाजूला टोकाची श्रीमंती आणि एका बाजूला टोकाचं दारिद्र्य, यामधल्या समाजातली ही जी तफावत आहे, वर्गातली ही दरी आहे, ही कधीच भरून निघणार नाही का, असा आशय प्रकट करणारी ही कविता. दुसऱ्या बाजूला गाभारा या कवितेतनं सध्या परिस्थितीत त्या काळात त्याने जो उजेड टाकलेला आहे, तीच परिस्थिती आज दिसते आहे की देवस्थानांचं व्यापारीकरण कसं चालू आहे. लिलाव या कवितेमध्ये गरीब शेतकऱ्याची बायको, जिला स्वतःला काही खायला मिळत नाही, मुलाला स्तनपान करत असते. पण शेतकऱ्यानं कर्जबाजारी करणारा सावकार मात्र तिच्याकडे एक आई ह्या नजरेनं न बघता तिच्याकडे त्याला फक्त दिसते ती तिच्यातली बाई. समाजातल्या ह्या विकृतींवर कुसुमाग्रजाने जो उजेड पाडलेला आहे किंवा जो काही प्रकाश पाडलेला आहे त्याला तोड नाही असंच म्हणावं लागेल. आणि म्हणूनच समाजाला सुधारणाऱ्या तुकारामांचा कंठशोष फुकट गेलेला आहे असाही आशय व्यर्थ गेला तुका या कवितेतनं प्रकट होताना दिसतो. प्रेम कविता, सामाजिक भानातली कविता, मराठी भाषेवरची कविता, अशा अनेक प्रांतातनं फिरणारी कुसुमाग्रजांची कविता ही राष्ट्रप्रेमाच्या एका पातळीवर येऊन जेव्हा थांबते तेव्हा कळतं की कवी मनाला केवळ प्रेम, केवळ समाज एवढंच मर्यादित नसतं, तर आपल्या राष्ट्रासाठी जगणारे जी काही माणसं आहेत त्यांचंही दर्शन कुसुमाग्रजांच्या कवितेमध्ये दिसून येतं. जालियनवाला हत्याकांडाचा जो काही निषेध त्यांनी त्यातनं केलेला आहे, प्रेषितालाच परत प्रश्न विचारलेला आहे. इथे प्रेषित देखील फुकट गेलेला आहे याचं दर्शन ते घडवतात आणि परत एका नव्या प्रेषिताची निर्मिती होईल असा आशावादही व्यक्त करतात. परंतु ह्या हत्याकांडाची जी चीड त्यांच्या मनात आहे ती प्रकर्षानं आपल्याला जाणवते.
आणि त्याचवेळी आपल्याला आठवतात ते रवींद्रनाथ टागोर, ज्यांनी जालियनवाला हत्याकांडाचा आपली सर ही पदवी फेटाळून निषेध केलेला होता. जालियनवाला बाग. रक्ताचे नच ओघळ सुकले अजून कृसावरचे, विरले ना ध्वनी तुझ्या प्रेषिता अजूनी शब्दांचे. मंगलतव गीतांचा होतो मंदिरात घोष, प्रेम शांती अन क्षमा यामध्ये वसतो परवेश. आणि आज हे तुझ्या पताका ज्यांच्या हातात, आणि आज हे तुझ्या पताका ज्यांच्या हातात, निशस्त्रांच्या रक्तामासामध्ये नाखतात. मर्दांच्या बंदुका उडाल्या मुलाबायकात, जगज्जेत्यांच्या पराक्रमाची स्फूर्ती प्रदरित. पाचोळ्या परी पडली पाहून प्रेतांची रास, पाचोळ्या परी पडली पाहून प्रेतांची रास. नयन झाकले असशील देवा तू आपुले खास. असेल ही वा सैतानाची प्रभूवरी मात, असेल ही वा सैतानाची प्रभूवरी मात. एक जखम अननवीन येशू तुझ्या काळजात. गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. अनवजरांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार. खळखळू द्या या आद्य शृंखला हातापायात, पोलादाची काय तमाम मरणाच्या दारात. सर्पानो उद्दाम आवळा करकचून या पाश, पिचेल मनगट परी उरातील अभंग आवेश. तडिता घाते कोसळील का तारांचा संभार. गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. क्रुद्ध भूक पोटात घालू द्या खुशाल थैमान. क्रुद्ध भूक पोटात घालू द्या खुशाल थैमान. कुरतडू द्या आतडी करू द्या रक्ताचे पान. संहारक काली तुझ देती बळीचे आव्हान, बलशाली मरणाहून आहे अमुचा अभिमान. मृत्युंजय आम्ही, मृत्युंजय आम्ही, आम्हाला कसले कारागार. अहो आम्हाला कसले कारागार. गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. पदोपदी पसरवून निखारे आपुल्याच हाती, पदोपदी पसरवून निखारे आपुल्याच हाती. होऊन या बेहोश धावलो ध्येय पथावरती, कधी न थांबलो विश्रांतीस्तव पाहिले न मागे. बांधून शकले प्रीतीचे वा कीर्तीचे धागे. एकच ताळा समोर आणिक पायतळी अंगार होता पायतळी अंगार. गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. अनवजरांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार. गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. बर्फाचे तट पेटून उठले सदन शिवाचे कोसळते, रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते. असुरांचे पद भ्रष्ट लागुनी आज सतीचे पुण्य मळे, अशा घडीला कोण करंटा तटस्थतेने दूर पळे. कृतांत ज्वाला त्वेषाची ना कोणाच्या हृदयात जळे, साम मंत्र तो सरे रणाची नौबता आता धडधडते. रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर कोखळते. सह्यगिरीतील वनराजांनो या कुहरातून आज पुढे, रक्त हवे जर स्वतंत्रतेला रक्ताचे पडतील सडे. एक हिमाचल राखा यास्तव करा हिमालय लक्षकडे, समरपुराचे वार करी हो समर देवता बोलविते. खडक काजळी घोटुनी तुमचे मनगट बाहू घडलेले, कडे कपारी मधील वणवे उरात तुमच्या दडलेले. काबुल कंदाहार पथावर डंके तुमचे झडलेले, शिवतेजाची दीपमाळ पाठीशी अपुल्या पाजळते. कोटी कोटी असतील शरीरे मनगट अमुचे एक असे, कोटी कोटी देहात आज या एक मनीषा जागत असे. पिवळे जहरी सर्प ठेचणे अन्य मना व्यवधान नसे, एक प्रतिज्ञा विजय मिळे तो राहील रण हे धगधगते. बर्फाचे तट पेटून उठले सदन शिवाचे कोसळते, रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते. मराठी साहित्यामध्ये अनेक लेखकांनी अनेक गद्य व्यक्तिचित्र लिहिलेली आपल्याला आढळून येतात. परंतु
थोडक्या शब्दामध्ये काव्यात्मक पातळीवर व्यक्तिचित्र रेखाटणं हे काही सोपं काम नाही, पण ती हातोटी कुसुमाग्रजांना साधलेली दिसते. छोट्याशा दवबिंदूमध्ये मोठ्या आभाळाचं प्रतिबिंब जसं पडतं, तसंच कुसुमाग्रजांच्या मोजक्या शब्दांनी ही व्यक्तिचित्र एका ठराविक उंचीवर नेऊन पोचवलेली आहेत. आणि ही व्यक्तिचित्र म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सैगल, बालकवी आणि उमर खय्याम. डॉक्टर आंबेडकर. सदाशिवाच्या शुलापरी तो असा परजला, सदाशिवाच्या शुलापरी तो असा परजला, वादळ पिऊनी तो जलधी सम असा गरजला, मेघ होऊनी तो धरणीला असा भेटला, मेघ होऊनी तो धरणीला असा भेटला, वीज होऊनी तिमिरावरती असा पेटला, वज्रबलाने शतशतकांचा अडसर तुटला, वज्रबलाने शतशतकांचा अडसर तुटला, मृत मातीवर नव्या मनूचा अंकुर फुटला, मृत मातीवर नव्या मनूचा अंकुर फुटला. सैगल. भर मार्गात कधी ऐकता तव मंजुळ गान, अडखळूनी जागी थांबतो क्षणभर बेभान. शब्दा शब्दाच्या घटातून ओसंडे भाव, पारिजातकाच्या फुलांचा कोमल वर्षाव. मंद लईमधली आर्तता अनमोहक झार, तप्त कांचनांची जणू तू खेचतोच तार. प्रशांत ओहळते स्वरातील सुंदर मार्दव हे, गहन भावनांची गमे ही जान्हवीच वाहे. घालविल्या रात्री आठवे त्या गोदाकाठी, घाटावर माथे टेकता विश्रांतीसाठी, काळोखातुनी ये दुरोनी दिव्य तुझा नाद, जीर्ण देवळांच्या तटावर घुमवित पडसाद. हृदयातील रणे जाहली क्षणामध्ये शांत, आणि विस्मृतीच्या नाहली चांदण्यात रात. अशीच संगीते आळवी तुझी कलावंता, घडीभर जागवरे अमुची अशीच मानवता. घडीभर जागवरे अमुची अशीच मानवता. बालकवी. हे अमर विहंगम गगनाचा रहिवासी, हे अमर विहंगम गगनाचा रहिवासी, त्या नील सागरावरचा चतुर खलाशी. प्रिय सखा फुलांचा ओढ्यांचा सांगाती, त्यांच्यास्तव धुंदुनी तारा कण आकाशी. आणसी धरेवर अक्षरया धनराशी, आणसी धरेवर अक्षरया धनराशी. उमर खय्याम. पुष्पांची पसरित रास आपुल्या पाऊल वाटेवरी, सह्याद्री मधल्या दऱ्या कवण हा पांथ्यस्थ हो आक्रम. न्यारी वेश तरा जगा जुळजुळे पायावर रेशमी, मुद्रा शांत उदास केश रुळती किंचित हिमानिशी. सोन्याची सुरळीक रात उसळे त्यातून या वारुणी, पेसातील छटा पहा वितळली रत्ने जणू वारुणी. आहे वृद्ध कवी तरी सहचरी रंगेल ये संगती, वस्त्रातून जिच्या फुले नवे तिची उन्मादशाली रती. देखा देखा चाहूल लागता फुलतसे वाटेतला ताटवा, देखा चाहूल लागता फुलतसे वाटेतला ताटवा, त्यासी बाहुनी जादूगार जगता संदेश सांगे नवा. वृक्षाखालील सावलीत, वृक्षाखालील सावलीत सखीच्या संगे सुरा प्राशन, गाणे गात रसाळसे मग मरुभूमीवरील नंदन. केला कुंभकुणी कुठे वसतसे कुंभार तो हुन्नरी, केला कुंभकुणी कुठे वसतसे कुंभार तो हुन्नरी. राहे तो मशिदीत वा रमतसे या उंचशा मंदिरी. आहे निर्गुण का कशाच श्रमशी या अक्षरांच्या रणी, आमंत्री पसरून बाहू इकडे ही द्राक्ष कन्या गुणी. नुकत्याच आपण कवी कुसुमाग्रजांच्या वैविध्यपूर्ण विविध रंगी विविध ढंगी अशा कविता ऐकल्या. त्यातल्या शब्द सामर्थ्याचा आपण अनुभव घेतलात, आणि हा अनुभव घेताना त्यातली नाट्यमयता चित्रमयता देखील अनुभवली. म्हणजे कवितेमध्ये जी नाट्यमयता असते त्याचं सगळं श्रेय कुसुमाग्रजांकडे जातं. कुसुमाग्रज कवी,
आणि नाटककार वि वा शिरवाडकर. प्रश्न पडतो की एकाच व्यक्तीला हे दोन्ही चेहरे सांभाळता येतात का? तर त्याचं उत्तर होच असतं. कारण एक चेहरा आणि एक मुखवटा असं कुठेही इथे आढळत नाही. दोन्ही चेहरे अस्सल आहेत. कुसुमाग्रज जितकेच अस्सल आहेत तितकेच नाटककार वि वा शिरवाडकर देखील अस्सलच आहे. आणि वैशिष्ट्य असं की कुसुमाग्रजांच्या कवितेमध्ये नाट्यमयता आढळते, चित्रमयता आढळते. त्याचप्रमाणे वि वा शिरवाडकरांच्या नाटकामध्ये काव्यमयता देखील आढळते. हे सुरानो चंद्रवा हे गाणं आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. त्याच्यातली नाट्यमयता आपण अनुभवता. त्याचबरोबर नटसम्राट या नाटकाचा देखील आवर्जून उल्लेख करावा लागेल. त्यातल्या नटसम्राटांची शोकांतिका आपल्या मनाला स्पर्श केल्याशिवाय राहत नाही. आणि कुणी घर देता का घर? एक काळ गाजवलेला नटसम्राट घरासाठी वणवण फिरत असतो. अनिकेत अवस्थेमध्ये त्याचा मृत्यू होतो. ही हृदयस्पर्शी कथा नसते, त्या नटसम्राटाच्या जीवनाची ती गाथा असते. आणि म्हणूनच नाटककार वि वा शिरवाडकर त्यांच्या नाटकामधलं काव्य तेवढंच उत्तुंग असतं. ह्याचे अनेक उदाहरणं देता येतील, पण ती उदाहरणं आता त्यांच्या नाटकातल्या काव्यमयतेचा तुम्ही अनुभव घेऊनच पहा. एकदा मध्यरात्रीच्या नीरवेतून मी ऐकला होता एक भयानक चित्कार. पलीकडच्या परसात असलेल्या एका वृक्षाच्या काळ्याशार पानघुमटातून उफाळलेला. कोणत्या तरी पक्ष्याची प्राणांतिक किंकाळी जी फोडीत गेली 10 दिशांच्या तटस्थ तावदानी काचा, भ्रमिष्टपणाने धावली सैरावैरा अंतराळात आणि कोसळली पुन्हा चेंदामेंदा होऊन त्याच वृक्षाच्या फांद्यातून साचलेल्या काळोखाच्या तळ्यामध्ये. नंतर त्या किंकाळीला फुटत होते धुमारे चिणलेल्या पण तीव्र स्वरांचे. रात्रीच्या केसाळ काजळी त्वचेमध्ये घुसत होते अणकुचीदार झटके फांद्यातून फुटणाऱ्या अपस्मारांचे. साऱ्या जगाबरोबर झोपी गेलेले ते झाड अकस्मात झाले होते जागे कुठल्या तरी दानवी अत्याचाराने आणि झाले होते स्वतःच एक अगतिक वेदनेचे वारूळ, पृथ्वीच्या छातीतून उमाळलेले आणि श्रुतीहीन आकाशाला हाक मारणारे. देव जाणे काय घडले असेल त्या पानांच्या दुनियेमध्ये. आले असेल एखादे जहर काळे रानमांजर, अमावास्येच्या योनीतून बाहेर सरपटलेले, क्रूर चमकत्या नजरेतून ठिणग्यांचे बुंद डाळणारे, एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर लसलसत्या नखाळ पंजांनी चढणारे. त्याने अचानक अखेरच्या तळावरून घेतली असेल उडी, टाकली असेल झेप, उषक्कालाचे राजवरखी स्वप्न पाहणाऱ्या एखाद्या निद्रिस्त गोजिरवाण्या पाखरावर. मृत्यूच्या करवती दातात जागृत झालेल्या त्या पाखराने फोडली असेल पहिली भीषण किंकाळी आणि तुकड्या तुकड्याने शरीर फुटत असताना घातल्या असतील त्या व्याकुळ विझणाऱ्या हाका भोवतालच्या विश्वाला. नसेल रानमांजर, असेल कदाचित घुबड, असेल कदाचित एखादा अजगरी सर्प, कृतांताचे विळखे घालीत बुंध्यावरून सरकणारा, असेल काहीही. पक्षाऐवजी कुरतडली गेली असतील कदाचित त्याची पिलेही. पण एक खरे की त्या 10 मिनिटांच्या काळात परिसरातील एकाही वृक्षाचे एकही पान हलले नाही, काहीही शहारले नाही, काहीही उसासले नाही. क्षणार्धात झाले पुन्हा सारीकडे शांत शांत. दूर झालो मी खिडकीपासून. पुन्हा मोठा केला रेडिओचा मंदावलेला गाज आणि शिलगावला मेजावरचा दिवा. कुठल्या तरी केंद्रातील विलायती संगीताच्या इंद्रमहिरपी उभ्या राहिल्या माझ्या खोलीतील विषण्ण हवेवर आणि प्रकाशाच्या सोनेरी रेषांनी त्यांना मिठी मारली अगदी माहेरवासी अधीरतेने. सावल्यात साखळलेल्या भिंती मुक्त झाल्या. त्याने धारण केले प्रचंड आकार पहाडासारखे आणि उभे केले माझ्या सभोवार एक स्नेहमय शक्तिशाली आश्वासन. आयुष्यात पहिल्यांदाच दिलासा वाटला की मी पक्षी नाही. वा सुरेख. 4 होत्या पक्षी,
चार होत्या पक्षिणी त्या, रात्र होती वादळी. चार स्वप्ने बांधणारी, एक होती साखळी. दोन होत्या त्यात हंसी, राजहंसी एक ती. आणि एकीला कळेना जात माझी कोणती. शुभ्र पंखातून त्यांच्या वीज होती साठली. ना कळे एकी सकी माझी लियाकत कोठली. तोडुनी आंधी तुफाने चालल्या ती चालली. तीन होत्या दीपमाला, एक होती सावली. तोच आला तीर कोठून जायबंदी हो गळा. सावलीला जाण आली जात माझी कोकिळा. कोकिळेने काय केले, कोकिळेने काय केले, गीत झाडांना दिले. आणि मातीचे नभाशी एक नाते सांधले. मी सुरांच्या अत्तराने रात्र सारी शिंपली. साधनेवर वेदनेवर रागदारी ओतली. ती म्हणाली एकटी मी राहिले तर राहिले. या स्वरांचे सूर्य झाले, यात सारे पावले. या स्वरांचे सूर्य झाले, यात सारे पावले. झोपेन माताजी. या बिछाण्यावर झोपेन आणि त्याही बिछाण्यावर झोपेन. त्या बिछाण्यावर झोपेन माताजी, तेव्हा ती असेल तुमच्या हिशेबी फक्त एक तांबड्या शाईची रेघ केस पेपरच्या तळाशी मारलेली. इथं औषध संपलं. नगरपालिकेच्या दप्तरातील एक नोंद. एक मतदार संपला, एक गिराईक संपलं, एक दोस्त संपला, एक हा संपला आणि एक तो संपला. एक माणूस संपला, एक आकाश संपलं, एक पृथ्वी संपली. हे कोणालाच जाणवत नाही. आणि हीच दुनियेची ताकद आहे माताजी. माणसं मिटली तरी संबंध चिरंत नसतात. म्हणून आपण थडग्यावर झाडाची फुलं वाहतो, आपली मनं नाही वाहत. जगणं हे सार्वभौम असल्यानं मरण हे शर्मिंद होऊन सरपटत राहतं काही काळ, निवडुंगातून फिरणाऱ्या जखमी नागासारखं. फक्त माळ्याच्या दुकानात, वाचनालयाच्या कपाटात, जयंती मयंतींच्या जांभयात. आणि कदाचितच माताजी, कोट्यावधी माणसातील एखाद्या वेडपट जीवलगाच्या आठवणीतही. माझ्या आनंद लोकात चंद्र मावळत नाही. माझ्या आनंद लोकात चंद्र मावळत नाही. दर्या अथांग प्रेमाचा कधी वादळत नाही. माझ्या आनंद लोकात केले वसंतानं घर. आंब्याच्या फांदीला फुटे कोकिळेचा स्वर. सात रंगाची मैफल वाहे येथे हवेतून. सात रंगाची मैफिल वाहे येथे हवेतून. येथे मरणहीनाचे मोर पिसारा लिहून. मोर पिसारा लिहून. कुसुमाग्रजांच्या कवितेतील नाट्यमयतेचा आणि नाटकातील काव्यमयतेचा आपण जो अनुभव घेतला आणि त्यांची जी ताकद आहे ती आपण नुकतीच अनुभवली. कवी शब्दांची पखरण करत जातो, पण त्यासाठी त्याला अपेक्षित असलेलं स्वातंत्र्य मात्र मिळावं लागतं. अनेक यातना सोसून ठेचकाळत गेलेलं मन जेव्हा मुक्तपणे विहरत जातं तेव्हा कविता जन्माला येते. आणि मग कवी जाणीवपूर्वक सगळ्यांना संदेश देतो की आयुष्य हे फार सुंदर आहे, फुलासारखं उमलत जाणार आहे, कधीतरी काही टप्प्यावर कोमेजणार आहे, पण तरी देखील आयुष्य हे फार सुंदर आहे. कवी कुसुमाग्रजाने आपल्या उंजळीमध्ये ही शब्दांची अनेक रत्न माणकं मोती जी आपल्या उंजळीत दिली त्याबद्दल त्यांचे नुसते आभार मानून चालणार नाही. खरं तर आजचा हा कार्यक्रम त्यांच्या अनेक कवितांचा, नाटकातील उतार्यांचा आस्वाद घेऊन अधिक रंगवता आला असता, पण वेळेचं भान आणि वेळेच्या मर्यादा ह्या तुम्हा आम्हाला पाळल्याच पाहिजेत. आणि म्हणूनच कुसुमाग्रजांबद्दल एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आज इथे नमूद करावीशी वाटते की ब्रह्मांडामधल्या ताऱ्याला कुसुमाग्रजांचं नाव दिलेलं आहे. यावत चंद्र दिवा करवतो तारा त्या ब्रह्मांडात चमकत राहणारच आहे, पण त्याआधी देखील स्वतःच्या आधीच्या उमेदवारीच्या काळामध्ये
रविकिरण मंडळाप्रमाणेच कुसुमाग्रज आणि त्यांच्या मित्रमंडळींनी जे ध्रुव मंडळ काढलेलं होतं त्यातनं त्यांनी काही आस्वादक कविता सादर केल्या आणि मराठी मातीत आणि मराठी मनामध्ये कुसुमाग्रज नावाचा तारा ध्रुवाचं स्थान मिळवून शेवटपर्यंत अढळपणे आपल्या मनामध्ये देखील चमकत राहणार आहे. कुसुमाग्रजांनी निरीश्वर वादाला प्राधान्य दिलं, परंतु तरी देखील मनाच्या एका कुठेतरी सूक्ष्म तळाशी त्या अदम्य शक्तीबद्दल त्यांना ओढ होती, ती नाकारता येणार नाही. जीवन सुंदर आहे, जीवन अलौकिक आहे आणि जीवनामध्ये जे जे रुजू आहे, जे सुंदर आहे ते सर्व त्या सत्य शिव सुंदराचं स्वरूप आहे. आणि याची जाणीव होतानाच कुसुमाग्रज म्हणतात, जे जे जगी जगते तया माझे म्हणा करुणा करा. त्यांची ही प्रार्थना आपल्याला 12व्या शतकामध्ये ज्ञानेश्वरांनी जी विश्वात्मक पातळीवर पसायदान मागितलं त्या पसायदानाकडे परत मागे वळून बघायला लावल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणूनच कुसुमाग्रज विवा शिरवाडकर ही एकाच व्यक्तीची 2 नावं आपल्या मनामध्ये अनेक वर्षाच्या जुन्या वृक्षाच्या मुळीप्रमाणे घट्ट रुतून बसलेली आहेत. ती कधीही मराठी मनातनं उखडली जाणार नाही. पिंजरा तोडून मुक्त झालेला तो पक्षी, पिंजरा तोडून मुक्त झालेला तो पक्षी जखमी पंखातील रक्ताने हिरव्या भूमीवर लाल नागमोड उमटवीत उडतो आहे आपल्या घरट्याकडे, कदाचित आपल्या मृत्यूकडेही. पण त्याच्याकडे करुणेने पाहणारे सारे आकाशही हिरावून घेऊ शकत नाही. पण त्याच्याकडे करुणेनं पाहणारे सारे आकाशही हिरावून घेऊ शकत नाही रक्ताने माखलेला त्याचा आनंद, त्याचा अभिमान पिंजरा तोडल्याचा. सुंदर. सुंदर. मी एक रात्री त्या नक्षत्रांना पुसले, मी एक रात्री त्या नक्षत्रांना पुसले, परमेश्वर नाही घोकत मन मम बसले. परी तुम्ही चिरंतन विश्वातील प्रवासी, का चरण केधवा तुम्हास त्याचे दिसले. तो आहे किंवा नाही कुणान लागे ठाव, प्रज्ञेची पडते जिथे पांगळी धाव. गवसेन किनारा फिरे जरी दर्यात, शतशतकांमधुनी शिडे उभारून नाव. स्मित करून म्हणाल्या मला चांदण्या काही, तो मुक्त प्रवासी फिरत सदोदित राही. उठतात तमावर त्याची पाऊल चिन्हे, त्यांनाच पुसशी तू आहे की तो नाही. खूप खूप वर्षांपूर्वी आकाशाशी माझा करार झाला. खूप खूप वर्षांपूर्वी आकाशाशी माझा करार झाला. तेव्हापासून आकाशगंगेतील ती छोटी तारका निळ्या पारव्या प्रकाशाचा पिसारा फुलवणारी माझ्या मालकीची झाली. तेव्हापासून पृथ्वीवर जेव्हा ज्वालामुखीच्या उद्रेकांनी उसासलेली उद्यानं दग्ध होतात किंवा कोकिळांची कूजनं बर्फाच्या प्रपातात गोठून मरून पडतात, तेव्हा माझा निवास त्या तारकेवरच असतो. व्यवहारापुरता मी येथे वावरत असलो तरी. वा, आयुष्य खूप सुंदर आहे, आयुष्य खूप सुंदर आहे. सोबत कोणी नसलं तरी एकट्यानंच ते फुलवत राहा. वादळात सगळं वाहून गेलं म्हणून रडत बसू नका. वादळात सगळं वाहून गेलं म्हणून रडत बसू नका. वेगळं असं काही माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका. मृगाकडे कस्तुरी आहे, फुलात गंध आहे, सागराकडे अथांगता आहे, माझ्याकडे काय आहे असं म्हणून रडू नका. अंधाराला जाळणारा एक सूर्य, अंधाराला जाळणारा एक सूर्य तुमच्यातही लपलेला आहे. आवाहन करा त्या सूर्याला, आवाहन करा त्या सूर्याला, मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन. अंधारमय रात्र संपून सोनेरी किरणांनी सजून मग रोजच उगवेल एक नवी सकाळ.
उत्साह ध्येयानं भरेल. म्हणून म्हणतो आयुष्य खूप सुंदर आहे. म्हणून म्हणतो आयुष्य खूप सुंदर आहे. सोबत कुणी नसलं तरी एकट्यानंच ते फुलवत राहा. सोबत कुणी नसलं तरी एकट्यानंच ते फुलवत राहा. वा सुंदर. सर्वात्मका सर्वेश्वरा सर्वात्मका सर्वेश्वरा गंगाधरा शिवसुन्दरा गंगाधरा शिवसुन्दरा जे जे जगी जगते तया जे जे जगी जगते तया माझे म्हणा करुणा करा माझे म्हणा करुणा करा सर्वात्मका सर्वेश्वरा सर्वात्मका सर्वेश्वरा आदित्यया तिमिरात भा आदित्यया तिमिरात भा ऋग्वेदया हृदयात भा सुजनत्व द्या द्या आर्यता सुजनत्व द्या द्या आर्यता अनुदारिता दुरिता हरा अनुदारिता दुरिता हरा सर्वात्मका सर्वेश्वरा सर्वात्मका सर्वेश्वरा सर्वेश्वरा सर्वेश्वरा. 27 फेब्रुवारी कुसुमाग्रजांचा जन्मदिन आणि जागतिक मराठी भाषा दिन. या निमित्तानं आज व्हिजनच्या वतीनं आज हा कार्यक्रम आम्ही तुमच्यासमोर सादर केला. कुसुमाग्रजांच्या कविता या निमित्तानं तुमच्यासमोर सादर कराव्याशा वाटल्या आणि एक लक्षात आलं असेल की यातल्या कितीतरी कविता काही सहसा ऐकिवात नसणाऱ्या किंवा कमी वाचल्या जाणाऱ्या अशा कवितांचं वाचन या ठिकाणी केलं गेलं. खूप मोठ्या स्वरूपातला कार्यक्रम वगैरे असं करण्याचा काही मानस नव्हता, पण एक ये हृदय जे ते हृदय जे आपण म्हणतो तसं या निमित्तानं या कुसुमाग्रजांच्या आम्हाला आवडणाऱ्या काही कविता, त्यांच्या कमी वाचल्या गेलेल्या, कमी माहिती असलेल्या, सहसा समोर न येणाऱ्या कविता, अशा कविता तुमच्यासमोर ठेवण्याचा या निमित्तानं प्रयत्न होता. आणि हा जो घाट घातला गेला या कार्यक्रमाचा, हा घाट घालण्यामागे बरीचशी मंडळी आमच्या मागे उभी आहेत. आम्ही इकडे 5 जण दिसतोच आहोत. स्वप्नील पाथरे, अस्मिता पांडे, मी श्रीनिवास नार्वेकर, राजश्री पोद्दार, आशुतोष गोरपडे. आणि आम्ही हा तास सव्वा तास कार्यक्रम या ठिकाणी तुमच्यासमोर बसून सादर करण्यासाठी जी आमच्या पाठीशी जी मंडळी उभी आहेत ती राकेश तळगावकर, दुष्यंत वेसवीकर, सुधीर ही मंडळी आहेत, सुनील देवळेकर, प्रसाद सावर्डेकर ही मंडळी आमच्या पाठीशी आहेत, ज्यांच्या सगळ्यांच्या सहयोगातून सहभागातून आजचा कार्यक्रम आम्ही तुमच्यासमोर सादर करू शकतो. आणि एक मगाशी राजश्रीताईंनी म्हटल्याप्रमाणे काहीतरी एक वेगळा प्रयोग या निमित्तानं करून बघूया, असे जे 2 कवितांवरचे प्रयोग या ठिकाणी सादर करण्यासाठी त्यांच्या व्यस्त वेळातून वेळ काढून सुद्धा वगैरे गायत्री दीक्षित, तर ही सगळी माणसं या आपल्याबरोबर उभी राहिली. या सगळ्यांना मी या निमित्तानं समोर निमंत्रित करतो. राकेश तळगावकर, दुष्यंत, गायत्री, सुधीर, या.
फ्रेममध्ये दिसेल असे उभे राहा. पण उभे नका. राकेश तळगावकर, सुधीर, दुष्यंत आणि गायत्री दीक्षित. तर ही सगळी मंडळी या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण एकत्रपणे हा विजनचा कार्यक्रम तुमच्यासमोर केला. कार्यक्रम कसा वाटला नक्की सांगा. कार्यक्रमाची भैरवी अजून व्हायची आहे, त्या भैरवीसाठी आपण थांबालच. सो भेटत राहू चला वाचू याच्या कार्यक्रमामध्ये असेच आणि इथेच. धन्यवाद.